कुठ बिराग तू जप ग. हे गाणं त्यांच्या बायकोसाठी बनवले त्यांनी, कारण का त्यांची बायको आहे गावात आणि त्यासाठी त्यांनी ते बायकोला मेसेज पाठवलाय. पहिल्यांदा लुक बघा. अशी कपडे घालून आता शेतात यावं लागले मला. दाखवतो तुम्हाला मी कशासाठी आलो शेतात. झालं काय भरून? ट्रॅक्टर आणि आमचे मुकादम. तुला सांगतो मी आता. हा तिथून जागेवरून ट्रॅक्टर उठवायचं. बर. डायरेक्ट कुठून निघला पाहिजे तिथं असं तिरपट. आणि न्यायचा कुठे? तिकडे गावात. आता इथलं भरणार नाही का? तिथलं काय झालं, तिथं 2 डम्पिंग आहेत की 1.5 डम्पिंग तिथं टाकूया की कुठं गावात. आणि हे भरायचं नाही असं? ह्यात निघणार नाही रे ना. होय काय? मग आता खाली गावात घेऊन जायचं? तिथं तर काढ की. इथून कसं होतंय तर बघू. इथून डायरेक्ट फास्ट उठव तेव्हा निघणार. बर बर. व्हिडिओग्राफरला बोलवले सोन्या. टोळीतला चॉकलेट बॉय. कसा आहे? बंद कर. तुला येत नाही होती गाडी चालवता? चालवतो की पण गिअर सांग. गिअर काय? तुला गिअर माहिती नाही गाडीचे? गिअर माहिती नाहीत? पहिला खाली, एक खाली आणि 5 वर. सगळे वर. एक खाली आणि 5 वर. वर 5 वर. होय. शिडी टाका. मामा काय बोलणार आहे काय बोलू या? काय? काय करायलास? कंबर हलव की जरशी. कंबर. ए परत एकदा सोने, परत एकदा. हा डान्स कर की. सोन्या आमचा आहे खचाक. सोन्या खचाक झाला आमचा आज. टोळीचे मुकादम हे उपाध्यक्ष. ते ॲडव्हान्स घेऊन तुम्हाला आणि एक्स्ट्रा पैसे मिळतात. हे 5,000 रुपये. मग हे कोणाला? मालकाला भेटणार. नाही ते नाही. आता ते म्हणला ना रवी काका. नाही देऊ का बोलले. नाही थांब ते टाकायचं. मला 20,000 भेटणार. पण हे आता 5,000 देतो म्हणलेली की तुम्हाला. कोण? ते रवी. नाही तेव्हा का पाठ आणले तरी कुठला 5,000 देणार? तो 5,000 रुपये देणार. तरी तुम्हाला असंच सांगाल का? नाही तो पाठ आणले नाही. मग हे 500,000 तुम्हालाच. 500 कोण देणार? कोण 1,000 देणार? कोणी 2,000 बी देणार. आम्हाला सगळ्याला खर्चायला एकाला 1,00,000 रुपये. सीझनला आहे अख्ख्या. ते 3 महिन्याचा सीझन ना. हे धंदा करणार असं हे धंदा आम्हाला धंदा केला तर मग 1.5 लाख रुपये भेटणार. 366 रुपये टन आहे आम्हाला. होय काय? हा आम्हाला त्याला 366 रुपये टन. फायनली आम्ही पोचलो खाली. होय. आपली गाडी कुठे? आता हाऊस भरायचा ह्या ट्रॉलीमध्ये. आणि अजून बाकी आहे तो हाऊस ह्या ट्रॉलीमध्ये. बोल. काय म्हणते? हा पोरगी आण इकडे म्हणते. बापू आहे बापू म्हणते इकडे पोरगी आण म्हणते. पैसे किती लागले? कोण म्हणते? बापू. का मग आणणार? आणणार की. खरंच काय? आणणार.
लड़की का चक्कर बाबू भैया, लड़की का चक्कर देखो, इसका लड़की का चक्कर आहे. कुठले आहे आयटम तुझी? पुण्याची आहे बे. ते पुण्याची गर्लफ्रेंड आहे याची. हा, तिच्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आपल्याला. व्हिडिओ जाऊ दे पुण्यापर्यंत जाऊ दे. ह्याची गर्लफ्रेंड आहे पुण्यात आणि दोघांची भांडणं चालू असतात, त्यामुळे ही बोलत नाही. आणि ड्रिंक करायला लागले आता हे करून. काय आपलं पोरगीच्या टेन्शनमुळे ड्रिंक करायला लागली. याला जरा सांगा कमेंटमध्ये काय करायला पाहिजे. काय डबल सांग की, सांग ड्रिंक काय करतो ते? जाऊ दे सोड सांग की. सोड काय सोड? सोड की ड्रिंक काय करायला ते सांग. सांगतो मी तुला पुन्हा. ते काय लाजालास? लाज आला ते झालं टेप चोरून न्याला. ऐकलं हे साऊंड तुले सगळं तुला टेप न्याला चोरून. त्यानं काकावाला म्हणले टेपच गेला आपला. बोंबाला एवढा मोठा लागला का तो टेप चोरून न्यायला. मी आलो इथं, आमच्या इथं आमची टोळी राहते त्या जागेवरती आलो. तुम्हाला दाखवणार आहे मी. बघा खोपटं तयार केलेत, इथं राहतात. आणि मामा आहेत ना, हे मामा हे गाणं म्हणणार आहेत. मामांच्याकडे माईक देतो. कुठं बिराग तू जप ग स्वतःला, आडोशाला उभा राहून पाहीन तू जाग सुखाला. कुठं बिराग तू जप ग स्वतःला, आडोशाला उभा राहून पाहीन तू जाग सुखाला. हे गाणं त्यांच्या बायकोसाठी बनवले त्यांनी, कारण का त्यांची बायको आहे गावात आणि त्यासाठी त्यांनी ते बायकोला मेसेज पाठवलाय. आमची बीडची टोळी राहते, म्हणजे आमची ऊस भरायची माणसं जी आहेत ना ती बघा तिथं भरायला लागल्यात. अशी टोटल ही 8 लोक आहेत, 8 लोक. आणि ती राहतात अशा म्हणजे आता गावाकडे आल्यावर खोप म्हणतात त्याला, खोप. तर इथं खोप लावले आणि इथं राहतात. ती तुम्हाला दाखवतो मी खोप कशी असते. बघा अशा 3 खोप तयार केलेत, अशा 3 खोप तयार केलेत. यामध्ये प्रत्येकजण राहतात. झाले लोड. लोड काय लावते ग? कर मग काम. लोड कशाला होतोय ग? हे सोन्याचा पप्पा आहे. हे मस्करी करायला ते सोन्याची. अरे 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 पडशील. मी ह्यावरती पूर्ण व्लॉग एक अखंड बनवणार आहे, पण आत्ता तेवढा वेळ नाही आणि खूप मोठा व्लॉग होणार आहे. तर मी नेक्स्ट टाईम ते कसे जेवण बनवतात, चहा वगैरे कसं बनवतात, काय कसं राहतात, सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि माझं काम आता झालेलं आहे. मी चाललो आहे घरी. मला घरी जाऊन मील करून प्रे-वर्कआउट मील करून जिमला जायचं आहे. माझं काम मी ट्रॅक्टर लावायचं होतं, ते मी काम केले. आता पप्पा येतील दुसरा ट्रॅक्टर लावून, मग आता पप्पा इथं थांबतील. परत उद्या मला हेच काम आहे. मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवीन ब्लॉग, खतरनाक ब्लॉग असे येणार आहेत.